आलाय की स्वप्नील. स्वप्नील. पेन्सिल अँड पेन ऑल्सो बेटा. स्वप्नील सर आहेत का? हो आलो या. महोदय. नमस्कार सर्वांना. चला आज आम्ही विद्यार्थी. सॉरी तुम्हाला त्रास दिला. काही काय नाही हरकत त्रास नाही. थोड्या वेळाने लिव्ह करतो मीटिंग. आता थोडा वेळ बसतो आम्ही तुमच्यासोबत. हो ना, आता आलोच आहे तर थांबतो तुझ्या वर्गात. काय तर काय. व्हेरी. सो मला दोन काय म्हणतात त्याला सगळ्यात मोठी स्टुडंट मिळाली. नमस्कार मुलांनो. तू हे घेतो ना, उपस्थिती घेतोस ना? थोडं 5-10 मिनिटं थांबून घे म्हणजे मग चल. तोपर्यंत 17 वाटतं. अरे वा, 10 जण आहेत. येतील हा, येत हळू. आहेत, अजून येत आहेत. येतात 10 म्हणजे आपणच 4 आहे. चौक. अरे आपणच 4 आहे. 6 जण येतील येतील. बरेच थोडस वेळ लागेल. वर्ग सुरू झाला आहे. इथं अद्रितला ओळखते मी. नंतर स्मृतीला ओळखते. हे लहान गटात होते ना हो. सगळेजण? हा, तेच तर. अद्रित मला माहिती आहे, स्मृती माहिती आहे. श्वेता, दिव्या. सगळ्यांनी त्यांच्या नावाने लॉग इन केलंय ना? नाहीतर रिनेम करून घ्या. काय रे शंतनू? काय हा, अद्रित मलाही माहिती आहे. हम्म. आरव. प्रार्थना. वा. स्क्रीन दिस. दिव्या, व्हिडिओ ऑन करायचा. शंतनू, दिव्या. शंतनू, विद्या, दिव्या. करा बसू, 5 मिनिटं झाली. हो. चला मुलांनो, सगळ्यांनी हात जोडायचे, आपण प्रार्थना म्हणूया. ठीक आहे.
हात जोडायचे सर्वांनी प्रार्थनेसाठी. हीच मुची प्रार्थना हेच मुझे मंगल स्वप्नीला आवाज येत नाही रे तुझा. मॅडम तुमचा म्यूट करा. नाही, त्याचा आवाज येत नाहीये. ही प्रार्थना अन हेच मुची मानसा समगणी हीच प्रार्थना क्रांत भाषा द्वेष एक निष्ठा एक आशा तेचे चांदणे माणसा अंधा जरी सूर्य सत्याचा वरी आज जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास तो पुन्हा माणसाने माणसाशी हीच मुची नमस्कार मुलांनो, कसं वाटतंय मराठी शाळेचा आज पहिला दिवस आपला? छान वाटतंय मुलांना? कोणाला ते सांगा बघू मला एकेकाने. आता आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया, ठीक आहे? आज आपण ओळख करून घेऊया आणि मग राहिलेल्या वेळात आपल्याला जेवढा अभ्यास घेता येईल तेवढा घेऊया, ठीक आहे? मी एकेकाचं नाव घेईल, त्याने तिची ओळख करायची, नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठल्या गावावरून आहात ते सांगायचं आहे, बँगलोरमध्ये कुठे राहतात ते सांगायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्या स्टँडर्डला जातात ते सांगायचं आहे. आलं लक्षात? आता आपल्याला ओळख करून देणार आहे सृजन. मी काय काय सांगतो ते लक्ष ठेव. सृजना, तू ओळख करून दे. माझं नाव सृजन आहे. ओके. मी मी 7 इयर्सची आहे. मी सेकंड स्टँडर्ड मध्ये. ओके. आणि कुठे राहतेस बँगलोर मध्ये? खरामाव ब्रांच. अच्छा. आणि कुठून आहे? महाराष्ट्रात कुठे राहते? महाराष्ट्राचं गाव कोणतं आहे? नाशिक. अरे वा, नाशिकची आहे तू. व्हेरी गुड. चला आता आपल्याला स्मृती, तू ओळख करून दे बेटा. प्रीती लोखंडे. आवाज येतोय बेटा माझा? स्मृती लाजतीये का ग? सांग तुझं नाव सांग. चला अनम्यूट बर, आहे ना? अनम्यूट असावी. आहे बोलत नाही. काय झालं स्मृती? बरं, तुला अजून थोडा वेळ हवाय? आपण तू शाळेत तोपर्यंत दुसऱ्याला सांगू आपण. चालेल चालेल. त्याच्यानंतर आपल्याला आता तनुष. तनुष आहे का शंतनू आहे? तनुष कोण आहे? तनुष.
तू ओळख करून दे, कोण आहे तनुष? मी आहे तनुष. ओके, तुझं पूर्ण नाव सांग तनुष. तनुष संगाकर. संगाकर. हम्म. ओके, बरं तू तू किती वर्षाचा आहे ते सांग. मी 6 years old आहे. ओके, आणि कुठल्या स्टँडर्डला आहेस, कुठल्या इयत्तेत जातो तू स्कूलमध्ये? फर्स्ट स्टँडर्ड आहे शिक्षण. ओके, तू कुठला आहेस आणि तुझं गाव कोणतं आहे? कत्री कुपे. हा, कत्री कुपे. त्रिगुप्पे बंगलोर. ओके, आणि आता बँगलोर मध्ये तिकडेच राहतो का? हम्म. ओके, ठीक आहे, छान, व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे तनुष साठी. थँक्यू. आपल्याला आरव मोहिते करून दे बेटा तुझी. अनम्यूट करायचंय आरव. ओके, सांग तुझं नाव सांग. माझं नाव आरव कृष्णा मोहिते. ओके, तू किती वर्षाचा आहेस? मी 7 वर्षाचा आहे. कुठल्या स्टँडर्ड मध्ये जातो? सेकंड. ओके, आणि इकडे बँगलोर मध्ये कुठे राहतोस? सरगापूर अकोल रेसिडेन्सी गुंज. ओके, गुड. सगळे टाळ्या वाजवायच्या आरवसाठी. अद्रित तू करून दे ओळख तुझी. माझं नाव अद्वैत आहे. ओके, कुठे राहतो? सीवी अहमदनगर. किती वर्षाचा आहे? 6. आणि आणि कुठल्या स्टँडर्ड आहेस? फर्स्ट. व्हेरी गुड. चालेल, छान. सगळ्यांनी अद्रित साठी टाळ्या वाजवायच्या आहे. नंतर आपल्याला हे कविवल्य मुथ्थुल म्हणून कोणी जॉईन केलंय? कैवल्य. कैवल्य, तू ओळख करून दे बेटा तुझी. माझं नाव आहे कैवल्य. किती वर्षाचा आहेस कैवल्य? 6. ओके, कुठल्या शाळेत जातो आणि कुठल्या स्टँडर्डला जातोस? फर्स्ट. फर्स्ट. आणि कुठे राहतोस बँगलोर मध्ये? संड्रा. ओके, टाळ्या वाजवायच्या सर्वांनी कैवल्यसाठी. पुढची ओळख आपल्याला करून देणार आहे दिव्या शेळके. दिव्या, नाव सांग बेटा तू. माझं नाव दिव्या आहे. ओके, तुझं एज किती आहे? 8. तू कुठल्या स्टँडर्डला जाते, कुठल्या इयत्तेत जाते स्कूलमध्ये? आणि राहतेस कुठे दिव्या? काहीतरी आहे. चला, छान. टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया. आता पुढची आपल्याला कोण करून देतय? शंतनू. शंतनू, त्यांनी अनम्यूट करायचं. हॅलो, सुनील सर. मी आरवचा वडील बोलतोय, आरव आवताडे. हॅलो. बोला, ऐकतो मी. हा,
नाहीये? मनोज तू अनम्यूट वर क्लिक कर बेटा. करतो. तू नको यायला, जेव्हा विचारतील तेव्हाच ओपन करायचं. तसंच आरव मोहिते तू पण. शंतनू तू सांग बेटा पटकन तुझी ओळख. आवाज येतो. काय बोलतो? स्वप्नील, तुझाच आवाज ऐकू येत नाहीये नीट. लांब आहेस का स्पीकर पासून? शांतनु तू लॉग आउट करून लॉग इन करून पहा अजून एक वेळा. गुर आवाज येतोय ना काहीतरी. हा त्या शंतनूच्या माईक मधनं आहे. शंतनू मागच्या बाजूला काही आवाज आहे का रे तुझ्या? तो करतो लॉग इन अजून. अथर्व व्हिडिओ ऑन नाहीये. चला पुढची ओळख आपल्याला स्मृती माझे करून दे. पप्पा करायले. मॅडम थोडा व्हिडिओचा इश्यू येतोय. मी सेटिंग चेंज करतोय पण होत नाहीये. आवाज बघायचा अथर्वला. अरे अथर्व, कसा अथर्व? हनुमान काय हनुमान? नाही, मोठ्याने बोल अथर्व. काही नाही. काही नाही. बरं ठीक आहे. तुझी ओळख झाली करून? नाही. अथर्व कर बेटा, ओळख करून दे नाव तुझी. सांग तुझं. आहे. माझं नाव अथर्व संतोष कुलकर्णी. ओके, आणि तू किती वर्षाचा आहेस? 1. 6 वर्षाचा. नाही पण 1 फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड नाही विचारलं, वय विचारलं. 6 वर्षाचे म्हणून सांग. 6 वर्षाचं. बरं, आणि आता मला कळलं की तुझ्या बोलण्यातनं तू पहिल्या स्टँडर्डला जातो, म्हणजे पहिलीत जातो. ठीक आहे. राहतोस कुठे सांग मला. कुठे? बँगलोर. बँगलोर मध्ये कुठल्या भागात राहतोस? पहिल्या. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी अथर्वचं स्वागत करायचंय टाळ्या वाजवून. बरोबर. आता आपल्याला स्मृती करून देणार आहे ओळख. स्मृती आता रेडी आहेस बेटा तू? हा, थोडं जवळ येऊन बोल माईकच्या. थोडं जवळ येऊन बोल. स्मृती रेडी आहेस तू? अनम्यूट कर. हा बोल आता. नाव सांग तुझं. नाव सांग बेटा. काय झालं? आज न बोलण्याचा उपवास केलाय का स्मृतीने? सांग. तू अंजनी मॅडमला शोधतेस का? नक्कीच. हा, बरोबर. मॅडमला मिस करतीये. बरोबर. आता तू मोठ्या वर्गात गेलीस ना, मग शाळेत पण तुझ्या बदलले असतील ना टीचर? सांग बरं, शाळेतले टीचर बदलले का? तुझी क्लासरूम बदलली का? सांग मला. बरं, काय म्हण हो. हो म्हण, नाही तर नाही म्हण. काहीतरी बोल. झालं की नाही? शाळेत बदललं की नाही? बदललं ना. मग तसंच या शाळेत पण झालं. तू मोठी झाली ना. का त्या फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेली का तू? कुठे फर्स्ट का सेकंड? बरं. सेकंड मध्ये मध्ये गेली. गेली. हो, अरे बापरे, मग तरी एवढी लाजतीये. असं कसं मग? ती पण- जी बडबडी होती ना स्मृती, ती तिकडेच राहिली वाटतं बालवर्गात. हो, आणि मला नवीन राहिली अंजनी मॅडमच्या वर्गात. आणि हो का? तुम्ही बघितलं का? स्मृतीचा चष्मा किती छान आहे, मला तर फार आवडला. वा, मस्त आहे. मग किती स्मार्ट दिसते बाबा. आज मुलं एकदम गोड गोड दिसत आहेत सगळी. हा, सगळे छान एकदम असं. हो आणि ना? सगळे व्यवस्थित छान बसलेत. छान बसलेत. हा छोटे छोटे असून सगळे छान बसलेत. दिव्या तू हे कर ना, व्हिडिओ ऑन कर. स्मृती तू बंगलोरला राहतेस का ग? मग आता हो म्हण किंवा नाही म्हण. आता मला मानेचं कळत नाही गड्या. मला समजत नाही तुझं असं असं म्हणजे हो की नाही. हो म्हणायचं किंवा नाही म्हण. सांग मला. बंगलोरला राहतेस का?
कुठे राहतेस बंगलोरला ते सांग. आई बाबा आहेत जवळ बसलेले? सांगते. बोल बेटा, बोललं पाहिजे. शाळेत बोलायला लागतं, बोललं तर मग शिकतं माणूस. ओके. हो. बोलते ती, आज विसरली बहुतेक बोलायचं. मला हम्म. आठवतंय, मी गेले होते तिच्या वर्गात, गोष्ट म्हणूनच तर सांगितली मला होती, पहिल्यांदा आठवतंय ती का? छान अगदी पिंक कलरचा फ्रॉक वगैरे घालून बसलेली ती आठवते मला. स्मृती, बंगलोरला बरं तुझ्या शाळेचं नाव सांग. चालेल, शाळेचं नाव सांग. The Matra Academy. अरे वा, छान. तुझा तर आवाज खूपच गोड आहे. आता कुठे राहते ते सांग बंगलोर मध्ये. बिल्डिंग Belanpur. बेलांदूर. ओके, जवळ राहत. छान. चला आता स्वप्नील सर, तुम्ही कॅरी ऑन करा. आम्ही आता रजा घेतो तुमची. हा, चालेल. ठीक आहे, चालेल. आरव चला. अवताड, तू सांग बेटा तुझी ओळख. आरव, तुझा व्हिडिओ ऑन कर आणि ओळख करून दे. सर आरव ऍक्च्युली आज आजारी आहे थोडासा. ओके, तो नेक्स्ट ह्याला जॉईन करेल सर. काही हरकत नाही. शांताणू, तू सांग बेटा. ऑन केला ना की असा आवाज. ठीक आहे, चालेल. तू ऐक. म्यूट कर, पुन्हा एकदा म्यूट. आवाज येतोय माझा? आणि मी येतोय माझा आवाज? ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आता मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. ठीक आहे. माझं नाव आहे स्वप्नील अमृतकर. मला शिकवणार आहे मराठी. ठीक आहे. तर मग आपण छान छान गप्पा करूया, छान छान नवीन नवीन शिकूया, नवीन गोष्टी ऐकूया. ठीक आहे. तर मी राहतो इथे बँगलोर मध्ये, काडुगोडी एरिया. ठीक आहे. आणि मी आहे धुळ्याचा. ठीक आहे. महाराष्ट्रातून धुळे नाव आहे, एक शहर आहे, सिटी आहे, सिटीचं नाव आहे, तिथून आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला काय शिकायला आवडेल? आज आपण गणित शिकूया. 1 2 3 सगळ्यांना येतं म्हणता? कोणाकोणाला येतं 1 2 3 म्हणता? हात वर करायचा असं. 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अथर्वला 10 पर्यंत म्हणता येतं. आता सृजनाला कुठपर्यंत म्हणता येतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 पर्यंत म्हणता येतं. अरे वा, खूप सुंदर. सगळ्यांनी अथर्व आणि सृजनासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. छान. कोणाला कोणाला म्हणता येतं? अद्रितला येतोय, शंतनूला येतोय, तनुषला पण येतंय. अरे वा. चला, आता आपण बोलायला तर तुम्ही मला म्हंटलात की बोलता पण येतं. लिहिता येतं तुम्हाला सर्वांना? लिहिता येतं सगळ्यांना मराठीतून? अरे वा, तनुषला येतंय, शंतनूला पण येतंय. अरे वा वा, हुशार आहेत सगळी मुली. चला, पुन्हा एकदा आपण बघूया. आता मी इकडे माझ्या पाठी एक फळ्यावर लिहितो, तुम्ही त्याप्रमाणे बघायचं. ठीक आहे. आणि तुम्ही वही आणि पेन्सिल किंवा हे जवळ ठेवलंय सर्वांनी? हो. असं करायचं, त्यांना दाखवायचं. मग मला कळेल कोणी कोणी लिहिलंय, कोणी कोणी नाही लिहिलंय. ठीक आहे. हा फळा दिसतोय सर्वांना? दिसतोय फळा? ठीक आहे. आता याच्यावर मी लिहिणार, त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं. हा झाला 1. याला काय म्हणतात? दिसतोय? एक. पुन्हा एक.
असं इथून. त्याला इथे गेलो. सगळ्यांनी म्यूटवर ठेवायचा आहे आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, म्हणजे मला कळेल. ठीक आहे, म्हणजे आवाज होणार नाही, सर्वांना कळेल. लिहिला सर्वांनी एक? ठीक आहे, एक नंतर आपण लिहिणार आहोत 2. ठीक आहे, एक नंतर आपण लिहिणार आहोत 2. बघा इथे फळ्याकडे बघायचं सर्वांनी. 2 बोलायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे. 2. बघा पुन्हा एकदा लिहितोय. 2. लिहिला? 2 लिहिला सर्वांनी? चला पुढचा अंक लिहायचा आहे 3. हे असं अधिक हाफ, असं हाफ वर्तुळ काढायचं आहे किंवा सर्कल इंग्लिश मध्ये. त्याला आणखी दुसरं हाफ सर्कल जोडायचं, म्हणजे काय तयार होतो? 3. 1 2 3. लिहा, सर्वांनी लिहायचंय वहीमध्ये. 3. पुन्हा एकदा लिहितोय, बघा इथे फळ्याकडे. 3. झालंय लिहून 3 पर्यंत सर्वांचं? हा सर. पुढचा अंक घेऊया आपण लिहायला. 3 नंतर येतो 4. हे बघा 4 कसा काढायचा? 4. इकडून अशी एक तिरपी रेघ घ्यायची, नंतर एक सर्कल काढून त्याला वरती पुन्हा असं करायचं. 4. लिहिलं सर्वांनी 4? दिसतोय फळ्यावरचा 4 दिसतोय? चला पुन्हा एकदा बघायचं फळ्यावर. 4. ठीक आहे, लिहून झालं असेल तर आपण पुढचा अंक घेऊया लिहायला. 4 नंतर येतो 5. बघा इकडे फळ्याकडे बघायचंय पुन्हा एकदा. कसं लिहितो मी? 5. अजून एकदा पहा इथे फळ्याकडे. 5. झालंय लिहून सर्वांचं? छान. पुढचा अंक घेऊया आपण लिहायला. आता हा आपण 3 लिहिलाय, त्याच्या अपोजिट म्हणजे उलटा लिहिला की तो काय तयार होतो? 6. बघा 6. त्याला काय म्हणता? 6. आपण जेव्हा लिहितो ना त्यावेळेस बोलायचं पण आहे, बोलून बोलून लिहायचं म्हणजे लक्षात राहतं. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा इकडे फळ्यावर. दिसतंय ना? फळा दिसतोय सर्वांना? पुन्हा एकदा बघा. 6. 6. झालाय लिहून सर्वांचा? झाला लिहून? सृजनाचा झाला? कैवल्य, आरव, दोन्ही आरव, अद्रित, स्मृती, लिहिला वहीमध्ये? 6 लिहिलास? ओके. तनुष, शांतनू, पुढचा अंक घेऊया. ठीक आहे, 6 नंतर येतो 7. बघा कसा लिहायचा पुन्हा एकदा दाखवतो, हे पाहिजे. 7. दिसतोय? लिहिला सर्वांनी 7?
पुन्हा एकदा बघा 60. झाला लिहून? पुढचा अंक लिहूया आपण. 8. बघा असा काढायचा 8. अजून एकदा काढतोय 8. आठ झाला लिहून? सर्वांनी लिहिला वहीमध्ये 8. 8 नंतर पुढचा अंक येतो 9. 9 ठीक आहे. तो 9 असा लिहितात 9. दिसला सर्वांना कसा लिहितो ते 9? अजून एकदा बघा 9. स्मृती लिहिला बेटा तू 9 लिहिला वहीमध्ये? अजून एक वेळा बघा 9. लिहिला सर्वांनी वही? ओके. आता 9 नंतर येतो 10. तर 10 कसा लिहितो आपण? एकावर 0 10. हे बघा 1 काढायचा त्याच्यावर 0 जोडायचा 10. पुन्हा एकदा लक्ष द्या. 1 काढला आपण त्याच्यावर 0 जोडला की 10 तयार होतो 10. 10. झालंय लिहून सर्वांचं? लिहून झालंय सर्वांचं? आता माझ्या पाठी म्हणायचंय. मी इकडे बोर्डवर दाखवतो, तुम्ही पण बोलायचं पाठीमागून. 1 2 तीन चार पाच पाच 6 सहा आठ 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 नऊ 10 बोला माझ्या मागे. एकावर 0 10. शून्य 10 आता मी एक विचार आहे. एकावर 0 10 ठीक आहे. आता मी विचार तुला काय बोलले सांग. 8 डिस्टर्बन्स येतोय कुठे? हा कुठला अंक आहे बेटा? आवाज येत नाही मला तुझा. सांग तुझा कुठला अंक आहे हा? एकावर 0 10. एकावर 0 10. ठीक आहे. कळलं का? कळलं. पुन्हा एकदा सांगू?
कळलं का बेटा तुला? तू बोलशील तर कळेल मला. तू बोल आधी. तुला समजलं का हे? पुन्हा एकदा सांगायचंय. बघ पुन्हा एकदा सांगतो. इथे लक्ष द्या सर्वांनी पुन्हा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 9 8 8 9 9 वर 0 10. 10 0 10 आता मला अद्रित तू सांग, हा कुठला अंक आहे? अनम्यूट कर आणि उत्तर दे. कुठला अंक आहे? 2 हा अंक कुठला आहे? व्हिडिओ ऑन कर तुझा. हा अंक कुठला आहे सांग. तनुष तू सांग हा कुठला अंक आहे? 5 अगदी बरोबर. अथर्व तू सांग हा कुठला अंक आहे? 4 अगदी बरोबर. तर आता सर्वांनी काय करायचं आहे, आपण 1 पासून 10 पर्यंत लिहायला आणि बोलायला पण शिकतो. ठीक आहे. आता आपण आणखी पुढचे 10 अंक घेणार आहोत. ते लक्ष द्या आता इकडे. मी पुढचे अंक तुम्हाला लिहायला आणि बोलायलाही शिकवतो. ठीक आहे. नाही समजलं तर मला विचारा. आपण एकदा पुन्हा घेऊया. 1 2 3 4 आता 10 नंतर आपण पुढे लिहिणार आहोत. 1 वर 1 11. लिहा वहीमध्ये. 1 वर 1 11. 1 वर 1 11. बोलताना असंच बोलून लिहायचंय वहीमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा लिहू इकडे. पुन्हा एकदा बघायचं. 1 वर 1 11. 1 वारी 11 1 वर 1 11. 1 वारी 11 नाही 11. 11 अननसाचा 11. 11 हा. 1 वर 1 11. 1 वारी 11 बरोबर. आता पुढचा अंक लिहा. 1 वर 2 12. 1 वरून 1 वर 2 12. 1 वरून 12. 12 1 वर 2 12. 12 1 वर 12 बघा इथे पुन्हा लिहिलाय मी. 1 वर 2 12. झालाय लिहून सर्वांचा? पुढचा अंक लिहू आपण. 1 वर 3 13. 1 वरून 13. 13 1 वर 3 13. 13 पुन्हा एकदा लिहितोय बघा. 1 वर 3 13. ठीक आहे. झालाय लिहून. पुढचा अंक घेऊया लिहायला. 1 वर 4 14. पुन्हा एकदा बघा. 14 1 वर 4 14. 1 वरचं 14 अगदी बरोबर.
त्या पुढचा अंक लिहूया आपण. 1 वर 5, 15. एकावर 5, 15. पुन्हा लक्ष द्या, मी लिहितो इथे. 1 वर 5, 15. ठीक आहे. आता आपण पुन्हा एकदा बघा फळ्याकडे. 1 वर 1, 11. 1 वर 2, 12. 1 वर 3, 13. 1 वर 4, 14. 1 वर 5, 15. झालं लिहून? पुढचा अंक घेऊया आपण. 1 वर 6, 16. लिहा वहीमध्ये. 1 वर 6, बोलता बोलता लिहायचंय. ठीक आहे. 1 वर 6, 16. पहा इथे पुन्हा लिहितो. 1 वर 6, 16. पुढचा अंक. 1 वर 7, 17. हे बघा पुन्हा लिहितोय, इथे लक्ष द्या. 1 वर 7, 17. 1 वर 7, 17. ठीक आहे. पुढचा अंक. 1 वर 8, 18. 1 वर 8, 18. बघा पुन्हा एकदा इथे. 1 वर 8, 18. पुढचा अंक. 1 वर 9, 19. 1 वर 9, 19. पुन्हा एकदा. 1 वर 9, 19. आणि 2 वर 0, 20. 2 वर 0, 20. 2 वर 0, 20. झालंय सर्वांचं लिहून? आपण आता म्हणूया. ठीक आहे. म्हणूया आपण. 1 वर 1, लिहायचंय सर्वांनी. 11. 1 वर 2, 12. 1 वर 12. 1 वर 3, 1 वर 3. 10. वरती येतात. 5, 1 वर 5, 15. 5, 15. 1 वर 6, 1 वर 16, 15. 1 वर 7, 17. 1 वर 7, 17. 8, 18. 1 वर 8, 18. 1 वर 9, 19.
एकावन्न, वीस, 20. वीस, दोन वीस, 20. तर दोन आता शून्य. एक पासून पर्यंत अंक बोलायला आणि लिहायला शिकलो. ठीक आहे. तर सर्वांनी याची पुन्हा एकदा 2 वेळा लिहायचंय. आजचा गृहपाठ काय आहे? गृहपाठ सांगतोय तो. 1 पासून 20 पर्यंत लिहायचंय 2 वेळा वहीमध्ये. ठीक आहे. कळलंय सर्वांना? एक मिनिट, इथे मी आता ज्याचं नाव घेईल त्याने मला वहीत लिहिलेलं दाखवायचं. मी सगळ्यांचं बघणार आहे. मला आता सुरुवातीला तनुष तू दाखवायची तुझी वही. काय लिहिलं मला बघू जरा. सर काय म्हणते, कोणी कोणी लिहिलं ते नाव घेतल्यावर दाखवायचंय. जवळ पकड. इकडे थोडस उजव्या साईडला. अरे तुझं हे कुठे गेलं? दिसत नाही. छान लिहिलंयस तनुष. आता पुढे मला दाखवणार आहे सृजना. तुझी वही दाखव मला. कसं लिहिलंय बघू जरा. अरे वा, खूप सुंदर अक्षर आहे तुझं. खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सृजनासाठी. छान लिहिलंय सृजनाने. खूपच छान लिहिलंय. व्हेरी गुड. आता मला दाखवणार आहे कैवल्य. तुझी नोटबुक दाखव मला. काय लिहिलं तुझ्या वहीत बघू जरा. 2. एक मिनिट. ते तू काहीतरी इफेक्ट दिलेत का तुझ्या याला, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही मला इफेक्टमुळे. हा, आता छान. खूप छान अक्षर आहे कैवल्य तुझंही. छान लिहिलंयस. आणि आता लिहिताना कसं लिहायचं बाळा? एकाखाली एक लिहायचे. 1 ते 1 पासून 10 पर्यंत. नंतर दुसऱ्या ओळीत पुन्हा 11 पासून 20 पर्यंत. ठीक आहे. तर ते आडवं न लिहिता तुला उभं लिहायचंय. ओके. हो. पाठ होमवर्क करशील तेव्हा उभं लिहायचंय. 2-2 वेळा लिहायचं. ठीक आहे. व्हेरी गुड. सगळ्यांनी कैवल्यासाठी टाळ्या वाजवायच्या. छान लिहिलंय कैवल्याने. आता मला आरव मोहिते तुझी वही दाखव तू. आरव मोहिते, जवळ पकड. आणि 1 2 3 कुठे लिहिलंयस बाळा? वरच्या ओके, ठीक आहे. छान लिहिलंय. तुझं पण अक्षर छान आहे. आता जे तू आडवं लिहिलंयस ते त्याला उभं लिहायचं. ठीक आहे. जसं मी फळ्यावर लिहिलं होतं ना एकाखाली एक, तसं 1 पासून 10 पर्यंत आणि 11 पासून 20 पर्यंत तुला पण लिहायचं. ठीक आहे. 2 वेळा. गुड. आरव साठी पण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. छान लिहिलंय आरवने. आता मला शंतनू तुझी काय झालं श्री? होमवर्क मला कळलं नाही. होमवर्क तुला 1 पासून 20 पर्यंत लिहायचं. आज आपण शिकलो ना ते पुन्हा 2 वेळा लिहायचंय वहीमध्ये. किती वेळा? 2 वेळा. ओके. शंतनू तुझी वही दाखव बेटा. एक मिनिट, मला दिसत नाही व्यवस्थित. अरे वा, शंतनू खूप छान लिहिलंयस तू पण. आणि पुढचं पेज दाखव. पुढचं पान 11 पासून 20 पर्यंत. अरे वा, छान लिहिलंयस. शंतनू साठी पण टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. छान लिहिलंय. स्मृती तुझी वही दाखव बेटा. जवळ पकड, मला नीट दिसत नाहीये. ओके. 11 पासून 20 पर्यंत दाखव. वरती कर नोटबुक. बाळा तू उलट उलट का लिहिलंयस? उलट लिहिलंयस. काय चुकलं?
आधी तू 4 लिहिला, नंतर 1 लिहिला, नंतर 6 लिहिला, पुन्हा 1 लिहिला. उलट लिहिलंयस. फळ्यावर उलट लिहिलं होतं का? उलट दिसलं का तुला? हा, नाही कळलं तर विचारायचं बेटा, घाबरायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगेल, पुन्हा एकदा सांगायचं आहे. इकडे बघ माझ्याकडे, इकडे बघ बेटा, पुन्हा एकदा सांगायचंय तुला. लिहू पुन्हा एकदा फळ्यावर? नाही, तोंडाने बोलायचं. तू बोललं नाहीस तर मला काहीही कळणार नाही. तुला कळलंय की नाही कळलंय, समजलंय की नाही समजलंय, ठीक आहे? विचारायचंय. करणारेस गृहपाठ की पुन्हा एकदा सांगू? नसेल समजलं तर सांगेल. अद्रित, तू दाखव बेटा तुझी नोटबुक. मला दिसत नाहीये. ओके, आता व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे, थोडस वर्क कर अजून. नोटबुक वरती सरकव. ओके, छान प्रयत्न केलायस अद्रित लिहिण्याचा. एक एक जो लिहितोस ना बेटा, तो सरळ लिहायचा. एक तू असा गोल करतोयस ना, ती सरळ रेष काढायची, शून्य काढून सरळ रेष काढायची. छान लिहिलंय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. अद्रितसाठी पण छान लिहिलंय. आणि आता पुन्हा 2 वेळा लिहायचा, प्रॅक्टिस करायची, ठीक आहे? आणि तो गृहपाठ वहीचा फोटो काढून सगळ्यांनी आपलं नाव टाकून मला व्हॉट्सअप आपल्या ग्रुपवर पाठवायचं, ठीक आहे? आता आपल्याला पुढे दाखवणार आहे तनुष. तुझी नोटबुक दाखव तनुष. जवळ पकड, थोडस वरती पकड आणि जवळ पकड. ओके, छान लिहिलंयस, मस्त. सगळ्यांनी तनुष साठी टाळ्या वाजवायच्या. आणि ते लिहिलंय, पण ते लिहिताना आपल्याला बोलता पण आलं पाहिजे. जसं मी आज शिकवलं तुम्हाला, तसं तुम्हाला बोलता पण यायला पाहिजे, ठीक आहे? झालंय सगळ्यांचं दाखवून? अथर्वच तर दिसतच नाही ना, त्यामुळे काय बघता नाही येणार. अथर्वच आहे ना, मी ग्रुपवर पोस्ट केलंय मगाशीच, जेव्हा सांगितलं होतं तेव्हा. बरं, चालेल, काही हरकत नाही, मी पाहतो. चालेल, छान, सगळ्यांनी छान लिहिलंय. आता मला एक सांगायचंय. आता आपण थोडस बोलूया 5-10 मिनिटं, ठीक आहे? मी तुम्हाला काय विचारतो त्याची मला उत्तरं द्यायची. स्मृती, तू मला उत्तर नाही दिलं. मी पुन्हा एकदा सांगू का बेटा तुला समजावून? पुन्हा एकदा सांगायचंय. कोण आहे जवळ? आई बाबा आहेत बसलेले? हो सर. तर तिला जर काही समजत नसेल तर प्लीज तुम्ही समजावून सांगा त्यावेळेस. आता लिहिलंस बेटा, बरोबर लिहिलंयस आता. व्हेरी गुड. बरं, आता मला एक सांगा. रोज संध्याकाळी आपण बाप्पाजवळ दिवा लावतो की नाही? कोण कोण लावतं बाप्पाजवळ दिवा? कोणी बघितलंय का? आपली आई, बाबा, आजी आजोबा, काका काकू, कोणी जेही काही असेल, लावतो ना आपण दिवा बाप्पाजवळ. मग शुभम करोती कोणी म्हणतो ना? तुझा आवाज आपण पुढच्या तर शुभम करोती कोण कोण म्हणतं मला असं दाखवायचं सगळ्यांनी की मी करतो. न चुकता किंवा बाबांनी असं मुद्दाम बसवल्यानंतर म्हणतं असं नाही करत ना, की रोज न चुकता म्हणतं. रोज न चुकता संध्याकाळी बाप्पाजवळ जेव्हा आई आपली दिवा लावते, मी जेव्हा तुमची दिवा लावते, तेव्हा आपण काय म्हटलं पाहिजे? शुभम करोती म्हणली पाहिजे. कोणाकोणाला म्हणता येते शुभम करोती? हात वरती करा. ओके, मला येते. अथर्वला येते, आरवला येते. आरवने तर नाही केला हात वरती. अद्रितला येते, स्मृतीला येते, कैवल्यला नाही येत शुभम करोती. कैवल्या, तुला नाही येत बाळा? पूर्ण नाही येत. बरं, आता आपण बघ, आपण अथर्वला म्हणायला सांगू. अथर्व म्हणेल ना, तू ऐक, ठीक आहे? ठीक आहे, आपण अथर्वला सांगू की मला म्हणून दाखव शुभम करोती.
अथर्व सर्वांना शुभम करोती म्हणून दाखव. ओके. शुभम करोति कल्याणं आरोग्यं संतता दुष्टबुद्धी विनाशाय दीपज्योती हळूहळू म्हणा. नमस्तुते दिवा दिवा दीपत्कार कुंडमूर्ती आदिवाला पाहून नमस्कार दुष्टबुद्धी माझी रक्षण करते नाशला एकदंती मंगली मृत्यू गणपती बाप्पा मोरया दीपा लावला देवा तुझे पाला तुझी पाते माझा नसला देव पुढे. स्पष्ट म्हणायचं ना अथर्व. फास्ट तर माहितीच नाही. आता तू एवढं फास्ट म्हणल्यावर त्याला काही कळलंच नसेल. अजून कोणाला म्हणता येतंय? बरं तनुष तू म्हणून दाखव. शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते देवया देवया दीपत्कार कांडी पुंदर मोती दिवाला पाहू नमस्कार दिवा लावूया देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवा तुझ्या मायापाशी. अगदी बरोबर. खूप सुंदर. छान. अथर्वने पण छान म्हटलं, तनुषने पण छान म्हटलं. अजून कोण मला म्हणून दाखवतोय? स्मृती म्हणणार आहेस? शुभम करोती? नाही. अद्रित तू म्हणणार आहेस? म्हणणार आहेस? मला थोडस माहिती. जे माहिती ते मला बोलून दाखव. मला कळू तर देत अद्रितला काय माहिती ते. बोल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा पुढे गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अरे वा छान. हे 2 श्लोक येतात अद्रितला. शुभम शिकायची सर्वांनी. ठीक आहे. म्हटलं ते मला येत. कोणी म्हटलं की तुला येतंय बेटा? मला येत जे अद्वितने बोललो होतं. तुला पण वक्रतुंड आणि ते येतं म्हणता. अरे वा छान 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 छान. तर आपण मला तुम्हाला हे सांग. ऐका सगळ्यांनी ऐका. आता शांत बसा. मी ऐका. जसं आता अथर्वने म्हणलं, तनुषने म्हणून दाखवलं. हे आपण का म्हणतो? संध्याकाळी जेव्हा आपण बाप्पाजवळ दिवा लावतो, बाप्पाजवळ दिवा लावल्यानंतर आपण आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी देवता येते. मग आपण तिचं स्वागत केलं पाहिजे. त्यावेळेस आपण बाप्पाजवळ नतमस्तक झालं पाहिजे. म्हणजे नमस्कार केला पाहिजे, श्लोक म्हटले पाहिजे. त्याच्याने काय होतं? आपले उच्चार स्पष्ट होतात, आपले विचार छान राहतात. आणि बाप्पाजवळ हे म्हणल्यानंतर घरातल्या आपल्या सर्व मोठ्या लोकांना, म्हणजे मोठी कोण कोण आहेत आपल्या घरामध्ये? आई असू देत, बाबा असू देत, आजी आजोबा असू देत, काका काकू किंवा मोठे आपले भाऊ दीदी दादा जे कोणी असतील, या सर्वांचा काय करायचं आहे? नमस्कार करायचा. आलं लक्षात? सर मी आता काय बोल ना, तुला काय बोलायचं ते. तू नमस्कार कधी करतो आई पप्पाला? उद्या. रोज का अथर्व रोज? मला ते सांग. आंघोळ झाल्यानंतर जे आई पप्पाला नमस्कार करतो म्हणून. जेव्हा माझी आंघोळ झाल्यानंतर मगच. बरं. तसंही संध्याकाळी आपण बाप्पाजवळ बसतो त्यावेळेस पण बाप्पाजवळ हे श्लोक वगैरे सर्व झालं की मग सर्व घरातल्या मोठ्यांचा नमस्कार सर्वांनी करायचा आहे. आता हे सर्वांनी ऐकायचं आणि कसं करायचंय रोज. मी विचारणार आहे तुमच्या मम्मी पप्पांना किंवा आई बाबांना, तर त्यावेळेस जर ते म्हणले की हे नाही ऐकत, तर मग काय केलं पाहिजे? तुम्हीच सांगा आता काय केलं पाहिजे. एक आणखी जास्तीचा श्लोक म्हणायची, तुम्हाला पनिशमेंट मिळेल. चालेल? एकावर एक. जेव्हा एक श्लोक म्हणायचे होता त्यावेळेस जर तो नाही म्हणला आणि नमस्कार नाही केला तर 2 श्लोक म्हणायला लागतील. ठीक आहे? समजलंय सर्वांना? ओके. आता आपण आजचा वर्ग इकडेच थांबवूया. पुढच्या रविवारी आपण आणखी नवीन शिकूया. ठीक आहे? ओके. तर आता मी ज्यांची नावं घेईल त्यांनी काय म्हणायचंय? हजर सर म्हणायचं. ठीक आहे? मी प्रेझेंटी घेतो तुमची सर्वांची.
आरव अवताडे आला होता, गेला ना परत. ठीक आहे. आरव मोहिते. येस सर. सर ओके. अद्रित शर्मा. येस सर. अस्मी काळे नाही आली. देवांश नन्नोरे. दित्या पाटील नाही. दिव्या शेळके. कैवल्य. हजर सर मॅम. सर. कैवल्य हजर. अथर्व कुलकर्णी. हजर सर. ओके. हरित कांबळे नाहीये. सान्वी मिरजकर. लोखंडे. प्रेझेंट. ओके. शंतनू. तनुष. प्रेझेंट सर. सृजना. प्रेझेंट सर. ओके. अजून कोणाचं नाव राहिलंय घ्यायचं तर तसं सांगा. ठीक आहे. तर सर्वांना कळलंय 2 गोष्टी. एक तर गृहपाठ आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं, रोज संध्याकाळी काय म्हणायचंय. अंगरोटी. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करायचं. आई पप्पाला जे करायचं. बरोबर. ठीक आहे. कळलंय सर्वांना. चला कळले. पुढच्या रविवारी भेटूया सर्वांना. टाटा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. शुभरात्री. बाय बाय. बाय.